विद्यार्थी मित्रांनो, 12वी अर्थशास्त्र नवीन अभ्यासक्रमातील जो दुसरा पाठ आहे ते म्हणजे उपयोगिता विश्लेषण या पाठाचा आपण अभ्यास करत होतो. त्याला इंग्रजीमध्ये युटिलिटी अनालिसिस असेही म्हटले जाते. आता उपयोगिता विश्लेषण या पाठाचा अभ्यास करत असताना गेल्या काही व्हिडिओमध्ये उपयोगितेची वैशिष्ट्य आणि उपयोगितेचे प्रकार आपण अभ्यासलेले आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला उपयोगितेच्या संकल्पना अभ्यासायच्या आहेत. आता उपयोगितेच्या संकल्पनांचा अभ्यास करत असताना उपयोगितेच्या संकल्पना मुख्य दोन आहेत. ते म्हणजे एकूण उपयोगिता, त्याला टोटल युटिलिटी असे म्हटले जाते. त्याचबरोबर दुसरी संकल्पना आहे ते म्हणजे सीमांत उपयोगिता, त्याला मार्जिनल युटिलिटी असे म्हटले जाते. अशा पद्धतीने ही दोन संकल्पना आहेत. तर या दोन संकल्पनांचा प्रथमतः आपण त्याची व्याख्या आपण अभ्यासूयात. म्हणजे एकूण उपयोगिता म्हणजे काय, सीमांत उपयोगिता म्हणजे काय हे प्रथमतः आपण अभ्यासूयात. तर एकूण उपयोगिता म्हणजे काय त्याची आपल्याला व्याख्या सांगता येईल. तर वस्तूच्या सर्व नगापासून उपभोक्त्याला प्राप्त झालेल्या एकत्रित उपयोगितेची बेरीज म्हणजे एकूण उपयोगिता होय, अशी एकूण उपयोगितेची व्याख्या आपल्याला सांगता येईल. त्याचबरोबर आता उपयोगितेची दुसरी संकल्पना आहे ते म्हणजे सीमांत उपयोगिता, तिला मार्जिनल युटिलिटी असेही म्हटले जाते. आता सीमांत उपयोगिता म्हणजे काय, तर उपभोक्त्याने सेवन केलेल्या शेवटच्या नगापासून मिळालेली जी उपयोगिता असते तिला सीमांत उपयोगिता असे म्हणतात, अशी एक आपल्याला व्याख्या सांगता येईल. त्याचबरोबर दुसऱ्या शब्दामध्ये आणखी सीमांत उपयोगिता म्हणजे काय सांगता येईल की उपभोक्त्याने उपभोग घेतलेल्या एका वाढीव नगापासून एकूण उपयोगितेत पडणारी भर म्हणजे सीमांत उपयोगिता होय. आणि परत एक वेळा ऐका की उपभोक्त्याने उपभोग घेतलेल्या एका वाढीव नगापासून एकूण उपयोगितेत पडणारी जी भर असते त्याला सीमांत उपयोगिता असे म्हणतात. अशा पद्धतीने उपयोगितेच्या संकल्पना मुख्य दोन आहेत, ते म्हणजे एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता. आता एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता या ज्या दोन संकल्पना आहेत त्या दोन संकल्पनांचा व्याख्या पाहिल्यानंतर आता आपल्याला एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता यांचा परस्पर संबंध अभ्यासायचा आहे. आता ह्याचा परस्पर संबंध अभ्यासत असताना आता वस्तूच्या विविध नगापासून म्हणजे उपभोक्त्याला वस्तूच्या विविध नगापासून जी सीमांत उपयोगिता आणि एकूण उपयोगिता प्राप्त होते आणि प्राप्त झाल्यानंतर या दोन एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता याच्यामध्ये जो परस्पर संबंध असतो तो परस्पर संबंध हे कशा पद्धतीचा असतो ते आपल्याला उदाहरणाच्या माध्यमातून आपल्याला सांगता येईल. आता एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता यांचा परस्पर संबंध अभ्यासत असताना त्याचं आपल्याला उदाहरण सांगता येईल. उदाहरणाच्या माध्यमातून त्याचं आपल्याला विश्लेषण करता येईल. आणि ते पुस्तकामध्ये 2.1 हा जो तक्ता आहे त्या तक्त्यामध्ये त्याचं एक उदाहरण दिलेलं आहे. ते उदाहरण जर पाहिलं आपण आपल्याला समोर ते उदाहरण दिसतंय. ते उदाहरण जर पाहिलं तर एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता यातील संबंध याचा अभ्यास करत असताना उदाहरणाच्या माध्यमातून आपल्याला ते पाहता येईल. तर सुरुवातीला आपण पाहतो इथे जे काही कोष्टक दिलेलं आहे, एक तक्ता दिलेला आहे. त्या तक्त्यामध्ये आपण पाहतो की 3 कॉलम आपल्याला दिसतात. त्या 3 कॉलम मध्ये पहिल्या कॉलम मध्ये आपल्याला क्षय वस्तूचे नग आपल्याला दिसतात. दुसऱ्या कॉलम मध्ये या नगापासून मिळणारी जी काही एकूण उपयोगिता आहे ते दिसते. त्यानंतर तिसऱ्या कॉलम मध्ये सीमांत उपयोगिता, प्रत्येक नगापासून मिळणारी जी सीमांत उपयोगिता आहे ते दर्शवलेली आहे. आणि आता आपण पाहूया की जी कोष्टकाचं सविस्तर विवेचन आपण पाहूया. आता पहिल्या कॉलम मध्ये क्षय वस्तूचे जे नग आहेत ते नग म्हणजे उपभोक्त्याने पहिला नग सेवन केल्यानंतर उपभोक्त्याला सीमांत उपयोगिता किती मिळते, 10 नग संख्या इतकी सीमांत उपयोगिता मिळते.
उपभोक्त्याने दुसऱ्या नगाचं सेवन केल्यानंतर 8 नगसंख्या इतकी सीमांत उपयोगिता मिळते. उपभोक्त्याने तिसऱ्या नगाचं सेवन केल्यानंतर 6 नगसंख्या इतकी सीमांत उपयोगिता मिळते. चौथा नग सेवन केल्यानंतर 4 नगसंख्या इतकी सीमांत उपयोगिता मिळते. पाचवा नग सेवन केल्यानंतर 2 नगसंख्या इतकी सीमांत उपयोगिता मिळते. आणि 6वा नग सेवन केल्यानंतर उपभोक्त्याला 0 सीमांत उपयोगिता मिळते. त्यानंतर 7वा नग सेवन केल्यानंतर सीमांत उपयोगिता ही -2 होते. अशा पद्धतीने आपण पाहतो कोष्टकामध्ये आपल्याला हे अंक दर्शवतात. आता एकंदरीत आपण जर पाहिलं तर उपभोक्त्याने क्षय वस्तूच्या नगसंख्येचं जसं सेवन करत जाईल, त्याचा उपभोग घेत जाईल, तसं सीमांत उपयोगिता ही कमी कमी झालेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे सीमांत उपयोगिता घटत गेलेली आपल्याला पाहायला मिळते. आता एकंदरीत आपण पाहतो की जी एकूण उपयोगिता दर्शवलेली आहे ते अंक काय दर्शवतात हे सुद्धा महत्वाचं आहे. तर पहिला नग सेवन केल्यानंतर सीमांत उपयोगिता 10 नगसंख्या इतकी मिळते आणि एकूण उपयोगिता सुद्धा 10 इतकी असते. आपण आत्ताच पाहिलं एकूण उपयोगिता म्हणजे काय, सीमांत उपयोगिता म्हणजे काय, एकूण उपयोगिता म्हणजे काय, आपण आता त्याची व्याख्या पाहिली. त्याची व्याख्या, ती संकल्पना आपल्याला अगोदर समजणं गरजेचं आहे, तरच आपल्याला हे कोष्टक आणि आकृती समजेल. आता एकूण उपयोगिता म्हणजे काय आपण आत्ताच पाहिलं की वस्तूच्या सर्व नगापासून उपभोक्त्याला प्राप्त झालेल्या एकत्रित उपयोगितेची बेरीज म्हणजेच एकूण उपयोगिता होय. आता उपभोक्त्याने जे की जितक्या नगसंख्येचं सेवन केलेलं आहे त्या नगसंख्येपासून मिळणारी जी उपयोगिता आहे त्या उपयोगितेची बेरीज केली असता आपल्याला एकूण उपयोगिता प्राप्त होते. आणि सीमांत उपयोगिता म्हणजे काय की उपभोक्त्याने उपभोग घेतलेल्या एका वाढीव नगापासून जे काही एकूण उपयोगितेमध्ये भर पडते त्याला सीमांत उपयोगिता असे म्हणतात. तर आता आपण एकूण उपयोगिता म्हणजे काय, म्हणजे हे अंक कसे आपल्याला प्राप्त झाले हे या ठिकाणी आपल्याला पाहिजे. तर उपभोक्त्याने पहिला नग सेवन केला, पहिला नग सेवन केल्यानंतर सीमांत उपयोगिता किती मिळते, 10 नगसंख्या इतकी सीमांत उपयोगिता मिळते आणि एकूण उपयोगिता सुद्धा 10 नगसंख्या इतकीच राहील. उपभोक्त्याने दुसऱ्या नगाचं सेवन केल्यानंतर सीमांत उपयोगिता 8 नगसंख्या इतकी मिळते आणि एकूण उपयोगिता ही 18 नगसंख्या इतकी असते. कारण 2 नगसंख्येपासून मिळणाऱ्या सीमांत उपयोगितेची बेरीज म्हणजे एकूण उपयोगिता होय. म्हणजे 10 आणि 8 ची बेरीज किती होईल, 18 इतकी होईल. त्यानंतर तिसऱ्या नगसंख्येपासून मिळणारी सीमांत उपयोगिता 6 नगसंख्या आहे आणि एकूण उपयोगिता 24 आहे. आता हे 24 कसं आलं की 3 नगसंख्येपासून मिळणाऱ्या सीमांत उपयोगितेची बेरीज म्हणजे 10, 8 आणि 6 या 3 नगसंख्येची बेरीज केली असता 24 नगसंख्या इतकी येते. किंवा दुसऱ्या नगसंख्येपासून मिळणारी जी एकूण उपयोगिता आहे त्याच्यामध्ये सीमांत उपयोगिता ही जी 6 आहे ती मिळवल्यानंतर 24 इतकी नगसंख्या एकूण उपयोगिता प्राप्त होते. त्यानंतर चौथ्या नगसंख्येपासून सीमांत उपयोगिता 4 इतकी मिळते, तर एकूण उपयोगिता 28 होते. म्हणजे तिसऱ्या नगसंख्येपासून मिळणारी एकूण उपयोगिता 24 आणि चौथ्या नगसंख्येपासून मिळणारी जी सीमांत उपयोगिता आहे 4 आणि 24 हे 28 इतकी एकूण उपयोगिता प्राप्त होते. त्यानंतर पाचव्या नगसंख्येपासून सीमांत उपयोगिता 2 नगसंख्या इतकी मिळते, तर एकूण उपयोगिता ही 30 नगसंख्या इतकी त्याची बेरीज होते. 28 आणि 2 म्हणजे 30 इतके होते. 6व्या म्हणजे 6वा नग उपभोक्त्याने क्षय वस्तूचा 6वा नग उपभोग घेतल्यानंतर सेवन केल्यानंतर त्याला सीमांत उपयोगिता 0 प्राप्त होते. सीमांत उपयोगिता 0 प्राप्त होते, तर एकूण उपयोगिता ही 30 इतकीच राहते. कारण 30 आणि 0 ही 30च राहील. त्यानंतर उपभोक्त्याने क्षय वस्तूचा 7वा नग सेवन केल्यानंतर त्याला सीमांत उपयोगिता ही -2 मिळते आणि एकूण उपयोगिता किती असेल, 28 नगसंख्या इतकी असेल. कारण 30 नगसंख्या आणि त्याच्यातून -2 म्हणजे 2 वजा केले असता 28 उरतात. म्हणजे 7व्या नगसंख्येपासून एकूण उपयोगिता ही 28 नगसंख्या इतकी प्राप्त होते. अशा पद्धतीने या ठिकाणी आपण पाहतो की एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता
यांचा जो परस्पर संबंध आहे ते कोष्टकाच्या माध्यमातून किंवा पुस्तकामध्ये जे काही आपण पाहतो 2.1 तक्त्यामध्ये जे कोष्टक दर्शविलेले आहे त्या माध्यमातून त्याचे विवेचन आपल्याला सांगता येईल. आता एकंदरीत जे काही कोष्टक आहे ते कोष्टकाचं पूर्ण विवेचन झाल्यानंतर आता तुम्हाला उपभोक्त्याने क्षयवस्तूचे नग जे सेवन केलेले आहेत त्यापासून मिळणारी सीमांत उपयोगिता आणि एकंदरीत एकूण उपयोगिता हे एकंदरीत आपण पाहतो हे कोष्टकातले अंक कसे प्राप्त झाले हे तुम्हाला आता समजलं असेल. आता एकंदरीत विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जे काही कोष्टक आहेत कोष्टकातले जे अंक आहेत ते अंक जशाच तसे एका आलेखावर घेऊन आपल्याला त्याची आकृती काढता येते. आकृतीच्या सहाय्याने आपण पाहतो की 2 वक्र काढता येतात आणि 2 वक्र काढून त्याचा आपल्याला सीमांत उपयोगिता आणि एकूण उपयोगिता दोन्हीतला परस्पर संबंध सिद्ध करता येतो. आता एकंदरीत आपण जे आता पाहिलं कोष्टक किंवा तक्ता त्या तक्त्यामध्ये जे अंक आहेत ते अंक आपण जशाच तसे एका आलेखावर आपण घेतलेले आहेत. एक आपण आलेख काढलेला आहे आणि त्या आलेखावर आपण या कोष्टकातील सर्व जे अंक आहेत ते अंक आपण आलेखावर दर्शवलेले आहेत. आता हे आलेख जर पाहिला तर आलेखाचं विवेचन आपल्याला काय करता येईल तर या आलेखामध्ये आपल्याला काय दर्शवायचं आहे ते आपल्याला एकंदरीत सांगता येईल. तर अक्ष अक्षावर वस्तूची नगसंख्या दर्शवलेली आहे. तक्त्यामध्ये जे काही आपण पाहतो नगसंख्या आहे म्हणजे क्षय वस्तूचे जे नग आहेत क्षय वस्तूचे नग हे अक्ष अक्षावर आपण दर्शवलेले आहेत. त्यानंतर एकंदरीत आपण पाहतो एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता हे य अक्षावर दर्शवलेले आहे. एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता हे य अक्षावर दर्शवलेले आहे. अशा पद्धतीने आपण पाहतो आलेखावर हे आलेख जे आपण अंक दर्शविल्यानंतर आता आपल्याला एकाच आकृतीमध्ये एकाच आलेखावर एकूण उपयोगितेचा वक्र आणि सीमांत उपयोगितेचा वक्र काढून आपल्याला दोन्हीतला परस्पर संबंध सिद्ध करता येतो. आता प्रथमतः आपण एकंदरीत जर पाहिलं आता ही सीमांत उपयोगितेचा जो वक्र आहे तो वक्र कसा प्राप्त झाला ते पाहूयात. तर उपभोक्त्याने पहिल्या नगसंख्येचं पहिला नग सेवन केला. पहिला नग सेवन केल्यानंतर उपभोक्त्याला एकंदरीत सीमांत उपयोगिता किती प्राप्त होते 10 नगसंख्या इतकी प्राप्त होते. बघा 8 आणि 12 या दोन्हीचा मध्यभागी 10. पहिला नग सेवन केल्यानंतर उपभोक्त्याला सीमांत उपयोगिता किती प्राप्त होते 10 नगसंख्या इतकी प्राप्त होते. त्यानंतर उपभोक्त्याने दुसऱ्या नगाचं सेवन केल्यानंतर उपभोक्त्याला 8 नगसंख्या इतकी सीमांत उपयोगिता प्राप्त होते. ते हा बिंदू दर्शवतो. उपभोक्त्याने तिसरा नग सेवन केल्यानंतर उपभोक्त्याला 6 नगसंख्या इतकी सीमांत उपयोगिता प्राप्त होते. चौथा नग सेवन केल्यानंतर उपभोक्त्याला 4 नगसंख्या इतकी सीमांत उपयोगिता प्राप्त होते दोन्हीचा मध्यबिंदू. त्याच्यानंतर 5वा नग सेवन केल्यानंतर उपभोक्त्याला 2 नगसंख्या इतकी सीमांत उपयोगिता प्राप्त होते. म्हणजे बघा 2 आणि 5वा नग सेवन केल्यानंतर हा बिंदू आपल्याला मिळतो. त्यानंतर उपभोक्त्याने 6वा नग सेवन केल्यानंतर त्याला सीमांत उपयोगिता किती मिळते 0 इतकी सीमांत उपयोगिता मिळते आणि तो क्षय अक्षाला छेदतो. त्यानंतर उपभोक्त्याने 7वा नग सेवन केल्यानंतर उपभोक्त्याला सीमांत उपयोगिता -2 मिळते. हे क्षय अक्षाच्या खालती -2 वक्र गेलेला आहे म्हणजे तो ऋणात्मक आहे. कसा आहे ऋणात्मक आपल्याला दिसतो. म्हणजे सीमांत उपयोगितेचा वक्र जर पाहिला आपण हे जे बिंदू आता आपण आहेत ते सर्व बिंदू जोडून घेतल्यानंतर आपल्याला सीमांत उपयोगितेचा वक्र प्राप्त होतो. आता एकंदरीत आपण पाहतो हा सीमांत उपयोगितेचा वक्र काढल्यानंतर आता आपल्याला एकूण उपयोगितेचा वक्र काढायचा आहे. आता एकूण उपयोगितेचा वक्र कसा काढायचा तर जे काही
कोष्टकातले जे अंक आहेत त्याचाच उपयोग करून आपल्याला एकूण उपयोगितेचा वक्र काढायचा आहे. तर पहिल्या नगापासून एकूण उपयोगिता किती प्राप्त होते? 10 नग संख्या इतकी एकूण उपयोगिता मिळते. बघा कोष्टकामध्ये पण आहे. दुसऱ्या नग संख्येपासून एकूण उपयोगिता किती मिळते? 18 नग संख्या इतकी एकूण उपयोगिता मिळते. बघा हा बिंदू, दुसरा नग संख्या आणि 18 याचा मध्यबिंदू. 18 म्हणजे 16 आणि 20 चा मध्यभागी असलेला एक 18 आहे आणि एकंदरीत दोन्हीचा मध्यबिंदू आपण इथं छेदून घेतलेला आहे. त्यानंतर तिसऱ्या नग संख्येपासून मिळणारी एकूण उपयोगिता जी आहे ती 24 नग संख्या इतकी आहे. आणि ही 24 नग संख्या तिसऱ्या नग संख्येपासून म्हणजे उपभोक्त्याने तिसरा नग सेवन केल्यानंतर उपभोग घेतल्यानंतर त्याला एकूण उपयोगिता किती प्राप्त होते? 24 नग संख्या होते. बघा इकडे 24. तो या अक्षावर 24 आपल्याला दिसतंय. हा बिंदू आहे. त्यानंतर उपभोक्त्याने चौथा नग सेवन केल्यानंतर त्याला 28 नग संख्या इतकी एकूण उपयोगिता प्राप्त होते. चौथा नग सेवन केल्यानंतर 28. तो या अक्षावर बघा 28 हा बिंदू आहे. आपण छेदून घेतलेला आहे किंवा आखणी करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर पाचवा नग उपभोक्त्याने सेवन केल्यानंतर त्याला एकूण उपयोगिता किती प्राप्त होते? 30 नग संख्या इतकी प्राप्त होते. दोन्हीचा मध्यबिंदू बघा 30. या अक्षावर इथं 30 आहे. 28 आणि 32 च्या मध्ये 30. जरी अंक नसेल तरी तर 30 समजूयात, गृहीत धरूयात. आणि अशा पद्धतीने आपण पाहतो पाचव्या नग संख्येपासून 30 नग संख्या इतकी एकूण उपयोगिता प्राप्त होते उपभोक्त्याला. त्यानंतर उपभोक्त्याने 6व्या नग संख्येचं सेवन केलं. 6व्या नग संख्येचं सेवन केल्यानंतर उपभोक्त्याला एकूण उपयोगिता 30 नग संख्या इतकीच प्राप्त होते कारण सीमांत उपयोगिता 0 आहे आणि एकूण उपयोगिता 30 नग संख्या इतकीच प्राप्त होते. म्हणून आपण पाहतो अक्षीय अक्षावर 6वा नग आणि अळीय अक्षावर 30 नग संख्या हे बिंदू एकंदरीत पॅरलल येतील म्हणजे समांतर येतील. आणि त्यानंतर उपभोक्त्याने 7व्या नग संख्येचं सेवन केल्यानंतर उपभोक्त्याला एकूण उपयोगिता 28 इतकी प्राप्त होते. 7व्या नग संख्येचं सेवन केल्यानंतर उपभोक्त्याला एकूण उपयोगिता किती मिळते? 28. बघा इथं कमी झालेली आहे. एकूण उपयोगिता घटलेली आहे इथं 28. एकूण उपयोगिता घटलेली आहे कारण सीमांत उपयोगिता इथं -2 आहे. समजलं? सीमांत उपयोगिता -2 असल्यामुळे एकूण उपयोगितेतून -2 वजा केले तर 28 नग संख्या इतकी आपल्याला संख्या मिळेल. म्हणून आपण पाहतो की 7व्या नग संख्येपासून एकूण उपयोगिता ही 28 नग संख्या इतकी प्राप्त होते. अशा पद्धतीने आपण पाहतो जी काही एकूण उपयोगितेचे जे बिंदू आहेत आपण आताच आखून घेतलेले ते सर्व जोडून घेतल्यानंतर आपल्याला एकूण उपयोगितेचा वक्र प्राप्त होतो. हा सीमांत उपयोगितेचा वक्र आहे आणि हा एकूण उपयोगितेचा वक्र आहे. एकूण उपयोगितेचा वक्र असं म्हणायचं. हा जो वक्र आहे हा वक्र सीमांत उपयोगिता सीमांत उपयोगितेचा वक्र आणि हा जो वक्र आहे हा एकूण उपयोगितेचा वक्र आहे. एकूण उपयोगितेचा वक्र हा एकूण उपयोगितेचा वक्र आहे. अशा पद्धतीने आपण पाहतो की आलेखावर 2 वक्र काढल्यानंतर त्याचं एकंदरीत आता आपल्याला हे 2 वक्र आहेत त्याचं आपल्याला एकंदरीत विश्लेषण आपल्याला करता येईल. त्याचं विश्लेषण कसं करता येईल की क्षय अक्षावर म्हणजे एकंदरीत अक्षय अक्षावर वस्तूची नगसंख्या दर्शवलेली आहे. या अक्षावर एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता दर्शवलेली आहे. आणि सीमांत उपयोगिता जर पाहिली आपण सीमांत उपयोगितेचा वक्र डावीकडून उजवीकडे वरून खालती जाणारा असतो सीमांत उपयोगितेचा वक्र आणि एकूण उपयोगितेचा वक्र डावीकडून उजवीकडे खालून वरती जाणारा असतो. सीमांत उपयोगितेचा वक्र हा डावीकडून उजवीकडे खालती जाणारा असतो तर एकूण उपयोगितेचा वक्र हा डावीकडून उजवीकडे हा खालून वरती जाणारा आपल्याला दिसून येतो.
म्हणजे सीमांत उपयोगिता वक्र हा शून्य आणि ऋणात्मक सुद्धा असू शकतो, कारण सीमांत उपयोगितेचा वक्र आपण पाहतो क्षय अक्षाला जेव्हा छेदतो त्यावेळेस सीमांत उपयोगिता शून्य असते आणि क्षय अक्षाला छेदून सीमांत उपयोगितेचा वक्र हा खालती गेलेला आहे, म्हणजे सीमांत उपयोगितेचा वक्र हा ऋणात्मक असलेला आपल्याला इथे दिसून येतो. अशा पद्धतीने एकंदरीत सीमांत उपयोगिता आणि एकूण उपयोगिता हे जे काही आपण कोष्टक आकृती काढल्यानंतर आता आपल्याला यावरून काही निष्कर्ष काढता येतात किंवा त्याचं एकंदरीत आकृती आणि कोष्टक याचं अधिक विश्लेषण करता येईल निष्कर्षाच्या माध्यमातून. तर आपल्याला निष्कर्ष सांगता येतील एकंदरीत आता आपण आकृती काढली सीमांत उपयोगिता आणि एकूण उपयोगिता, त्याचा एकंदरीत निष्कर्ष काय निघतील. पहिला निष्कर्ष आहे सुरुवातीला एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता ही समान असते. बघा, एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता यातील परस्पर संबंध स्पष्ट करत असताना त्याचा निष्कर्ष आपल्याला काढता येतात. त्याचा पहिला निष्कर्ष आहे ते कोष्टक आणि आकृतीच्या माध्यमातून आपल्याला निष्कर्ष काढता येतो. तो पहिला निष्कर्ष आहे की सुरुवातीला एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता ही समान असते. बघा, सुरुवातीला जर पहिला आपण कोष्टकामध्ये सुद्धा पहिल्या उपभोक्त्याने पहिल्या नगाचं सेवन केल्यानंतर सीमांत उपयोगिता पण 10 आहे, एकूण उपयोगिता पण 10 आहे. आकृतीमध्ये सुद्धा पहिल्या नगाचं सेवन केल्यानंतर उपभोक्त्याने सीमांत उपयोगिता पण 10 आहे. बघा, क्षय अक्षावर पहिला नग सेवन केल्यानंतर अ या अक्षावर आपण पाहतो की उपभोक्त्याला सीमांत उपयोगिता 10 नग संख्या इतकी मिळते आणि एकूण उपयोगिता सुद्धा 10 नग संख्या इतकीच प्राप्त होते. म्हणजे सुरुवातीला एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता ही समान असते, हे या ठिकाणी पहिला निष्कर्ष सांगता येईल. दुसरा निष्कर्ष काय सांगता येईल की क्षय वस्तूचा उपभोग जसा वाढत जातो, आता आपण पाहतो उपभोक्त्याने ज्या क्षय वस्तूचे नगसंख्येचं सेवन केलेलं आहे, उपभोग घेतलेला आहे, तो उपभोग घेतल्यानंतर तो जसजसा क्षय वस्तूच्या नगसंख्येचा उपभोग घेत जाईल तसतसा एकूण उपयोगिता ही घटत्या दराने वाढते. आता एकूण आपण पाहतो, एकूण उपयोगितेत जर पाहिलं तर एकूण उपयोगिता ही डावीकडून उजवीकडे खालून वरती वाढत गेलेली आपल्याला पाहायला मिळते, परंतु एकूण उपयोगिता कशा रीतीने वाढत गेलेली आहे की घटत्या दराने वाढत गेलेली आहे. हे महत्वाचं आहे. एकूण उपयोगिता वाढत जाते, मात्र त्या एकूण उपयोगितेच्या वाढीचा जो दर आहे तो घटत्या दराने वाढत जातो. आणि जेव्हा एकूण उपयोगिता ही घटत्या दराने वाढत जाते त्यावेळेस जर पाहिलं आपण तर सीमांत उपयोगिता ही घटत जाते. एकूण उपयोगिता ही घटत्या दराने वाढत जाते तर सीमांत उपयोगिता ही कमी कमी होत जाते, घटत जाते. हा दुसरा निष्कर्ष आपल्याला सांगता येईल. त्यानंतर तिसरा निष्कर्ष आपल्याला सांगता येईल ते म्हणजे जेव्हा एकूण उपयोगिता ही महत्तम असते, एकूण उपयोगिता ही जेव्हा महत्तम जास्तीत जास्त असते त्यावेळेस सीमांत उपयोगिता ही शून्य असते. त्यावेळेस सीमांत उपयोगिता किती असते, जेव्हा एकूण उपयोगिता ही महत्तम असते तेव्हा सीमांत उपयोगिता शून्य असते. आता आपण पाहतो की एकूण उपयोगिता ही महत्तम असते म्हणजे आपण पाहिलं जेव्हा समयात उपभोक्त्याने 6व्या नगाचं सेवन केल्यानंतर सीमांत उपयोगिता किती मिळते, 0 इतकी मिळते, 0 नगसंख्या इतकी मिळते. त्यावेळेस एकूण उपयोगिता किती असते, सर्वाधिक असते. म्हणजे सर्वाधिक असते हे आपण या बिंदूच्या माध्यमातून दर्शवले. कमाल समाधानाचा बिंदू, सर्वाधिक उपभोक्त्याला समाधान देणारा बिंदू. म्हणून एकूण उपयोगिता जेव्हा सर्वाधिक असते, जास्तीत जास्त असते त्यावेळेस सीमांत उपयोगिता ही 0 असते. हा निष्कर्ष आपल्याला सांगता येईल. त्यानंतर आपण आणखी निष्कर्ष सांगता येईल. एकूण उपयोगिता जेव्हा घटते, एकूण उपयोगिता जेव्हा घटते, आता एकूण उपयोगिता सुद्धा आपण पाहतो केव्हा घटलेली आहे, जेव्हा उपभोक्त्याने 7व्या नगाचं सेवन केल्यानंतर सीमांत उपयोगिता -2 झाली, -2 झाले, त्यावेळेस एकूण उपयोगिता ही 30 वरून 28 वर आलेली आहे. हे कोष्टकामध्ये पण आपल्याला दिसून येतं. 7व्या नगाचं सेवन केल्यानंतर सीमांत उपयोगिता जेव्हा -2 होते त्यावेळेस
एकूण उपयोगिता ही 28 होते. 30 वरून 28 म्हणजे एकूण उपयोगिता घटलेली पाहायला मिळते आपल्याला. म्हणून जेव्हा एकूण उपयोगिता घटते तेव्हा सीमांत उपयोगिता ही ऋण होते. एकूण उपयोगिता जेव्हा घटते तेव्हा सीमांत उपयोगिता काय होते? ऋण होते. म्हणून एकूण उपयोगिता 30 वरून 28 पर्यंत इथं घट झालेली आहे. त्यावेळेस सीमांत उपयोगिता आपण पाहतो क्ष अक्षाला छेदून खालती सीमांत उपयोगितेचा वक्र गेलेला आहे. म्हणजे हा वक्र हा ऋणात्मक आहे. क्ष अक्षाला छेदून खालती गेलेला आहे, हा ऋणात्मक वक्र आहे. म्हणजे सीमांत उपयोगिता ही ऋण होते. हे निष्कर्ष आपल्याला सांगता येईल. आणि एकंदरीत जर पाहिलं आपण, आणि म्हणून आता सर्वाधिक समाधानाचा बिंदू नंतर, आता ही सर्वाधिक समाधानाचा जो बिंदू आहे, सर्वाधिक समाधानाचा जो बिंदू आहे, सर्वाधिक समाधानाच्या किंवा तृप्तीचा बिंदू नंतर समाधानाचे रूपांतर असमाधानामध्ये होते. समाधानाचे रूपांतर काय होते? असमाधानामध्ये होते. दुसऱ्या शब्दात उपभोक्त्याला उपयोगितेचे दुष्परिणाम जाणवू लागतात. आता एकंदरीत आपण पाहतो, एकूण म्हणजे उपयोगिता जेव्हा सर्वाधिक म्हणजे जे समाधानाचा बिंदू आहे, समाधानाच्या बिंदू नंतर मात्र त्या उपभोक्त्याच्या समाधानाच्या बिंदू नंतर मात्र त्याचे रूपांतर असमाधानामध्ये झालेले पाहायला मिळते. आता असमाधानामध्ये पाहायला मिळते म्हणजेच उपभोक्त्याला उपयोगितेचे हे दुष्परिणाम जाणवू लागतात. आता आपण पाहतो, उपभोक्त्याला जे काही 7व्या नगरसंख्येपासून म्हणजे सीमांत उपयोगिता -2 मिळते. सीमांत उपयोगिता ही -2 मिळते. म्हणजे उपभोक्त्याला जे काही क्षय वस्तूच्या लघुसंख्येचा उपभोग घेतल्यानंतर त्याचा पूर्ण समाधान प्राप्त झाल्यानंतर परत आणखीन त्यानं जर लघुसंख्येचा सेवन करण्याचा उपभोग घेण्याचा प्रयत्न केला तर त्याला समाधान मिळणार नाही, तर त्याचं रूपांतर हे असमाधानामध्ये होईल. म्हणजेच त्याची उपयोगिता मायनस होईल. म्हणजे त्याला सेवन केलेल्या लघुसंख्येपासून त्याला दुष्परिणाम भोगावे लागतील, म्हणजे त्याला त्रास व्हायला लागेल. उदाहरणामध्ये आपण जेवण केल्यानंतर सुद्धा जर आपण पाहतो, पोट भरल्यानंतर सुद्धा आपण जर एखादी पोळी अधिकची खायचा प्रयत्न केला तर खाल्ल्यानंतर त्याचे आपल्याला दुष्परिणाम भोगावे लागतात, म्हणजे आपल्याला त्रास होतो. म्हणून त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की सर्वाधिक समाधानाच्या बिंदूनंतर समाधानाचे रूपांतर काय होते? असमाधानामध्ये होते. आणि त्याच आणखी सांगता येईल, उपभोक्त्याला उपयोगितेचे काय होतात? दुष्परिणाम भोगावे लागतात. अशा पद्धतीने एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता यातील परस्पर संबंध या ठिकाणी झालेला आहे.